याची आईल याला काय झालंय रे ताख आयल सगळे आलात काय घाले पॉवर ऑफ द शिवीत किती पॉवर आहे हिला मगाच या 2-4 शिवे दिल्या तर मगा जरून चरायला लागली कुठंच गेली नाही. हाय गाइज, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम है आदित्य गर्जे व्लॉग्स. तर गाइज आज तर नाही का सकाळचे 6 वाजले तर आणि विशेषतः म्हणजे आता पाऊस यायला सुरुवात झालेली. तुम्हाला दाखवा बुरबुरीत येर का आता असं दिसतंय नाही काय माहिती. हे बा खाली दगड ओले चाललेली दिसत असते ना, त्यामुळं मी शिळी आज गोठ्यात बांधली. तर फायनली गाईज आता सगळं जाडून बिडून झालं म्हणजे सगळी गोठ्यावरची साफसफाई झाली. आणि तुम्हाला एक दाखवू का, ह्या कारणामुळं मी गुरायला सकाळून खाली टाकीत नसतो, पण आज मम्मी म्हणली टाक त्यामुळं टाकलं. तुम्हाला दाखवू का यांनी कस खाल्लं इथं. हे बघा आता वगैरे कस खाल्लं का सगळ्यात बारक्या ते बघा. तर म्हशीचं बघा बरं का, हे पहा बघितलं कसं केलं इकडून टाकले. आणि मादल्या वगैरेचं बघा इतकं नाचते तर लई. जाऊ दे तर गाईज आता मी घरी जातो ना आंघोळ करतो, कारण की आज गोठ्याची इतका राडा होता नाही लई राडा होता. त्याने माझे कपड्याचा वास येतोय. शेण उचली त्याने अंगा उडतं, त्याच्यामुळं जाऊताने आंघोळून ते करूत आणि पुढं बघूत काही काम आहे का नाही. बाकी तरी आणला तर काहीच हेच गावात खायला लावणार आहे. तर फायनली गाईस आता माझी आंघोळ झालेली बरं का. आणि आता मम्मीने आपल्याला काय काम सांगितले, कुपन आणायचं ते पण गावातून बरं का. पण आता गावात जाऊन मी तर काय ब्लॉग बनवणार नाही, कारण की ती लई माणसं असते तर मग त्यात कॅमेरा काढायला झालं मला थोडंसं विचित्र वाटतं का, थोडी लाज वाटले का. त्याच्यामुळे मी तुम्हाला कुपन आणल्याच्या नंतर दाखवतो की आपल्याला किती कुपन भेटतं. तर फायनली गाईज आता कुपन घेऊन आलो बरं का. हे तुम्हाला दाखवतो. 6 किलो तांदूळ येतं गाईज, आणि गहू अरे मला 9 किलो गहू आणि 6 किलो तांदूळ 15 किलो भेटतो. काय असं दिलंय ह्या वेळेस कसं तांदूळ जास्त असते दरवेळेस काय माहिती. तर गाईज झालं आपलं काम ते आणून आता मी जेवण करून घेतो. तर गाईज आज जेवणामध्ये डुबी मिरची बनलेली मम्मीने चपात्याचा, त्या फक्त बांड्यासाठी बनावं लागल्या, कारण त्याने 2 दिवस झालं भाकर खाल्ली नाही म्हणून. आणि ह्याच्यात बघा काय आहे ते म्हणजे रात्रीचा भात. टाक अरे गाईज चपाती खाय ना, ती एक चपाती हाय खाऊन घे. तर गाईज आता आपण गुराखा जाऊ थांबतो. मला दाखवू का आपण सकाळी गुराला गावात टाकलं होतं आणि त्याच्यामुळं त्याचा किती चांगला परिणाम झालाय. हे बघा गुरांनी गावात खाल्लं त्या का म्हैस बसलेली ते आता उठले बरं का. आणि ते बघा ती अजून बसलेली. आता तिला पाणी पाजतो आणि मग रानात घेऊन जातो. हले हली चल गे की पब्लिकचं रिॲक्शन असलं खतरनाक येत होतं नाही. मी तिथं खाली रोडपाशी गाईज गुरं सारीच होतं का. आता सध्या वर आले तर आणि येतात आता सगळे लोक आहेत ना गाडीवर जाणारे येणारे माझ्याच तोंडाका बघत होते, कारण ते म्हणत विचार करत असते की आज ह्यो इतक्या लवकर कसं काय आलाय. आज सध्या 10 वाजले तर करेक्ट 10 वाजले तर का 10 वाजता बघा गुरुही झाले. तर मग मी खाली किती वाजता असेल, खाली येऊन चारीच आणले तर बघा. किती येडे गुरं येतं. 1-2 वाजता ठीक आहे, पण आता 11 वाजले तर लगेच खाली चालले तर आले. हल हे बघा सगळ्यात मोर ही होय माग सरक. काही या गुरायला काय झालंय ना आज काही समजा नाही. आज इतकं येडवून केले त्यांनी आल्यापासून. लय आज सध्या दाखवू तुम्हाला गुरं कुठे येतं ते बघा. ती वगैरे आता तिकडं पहिली कुठतरी चालेल तिच्या आईला तिचे हे इथं असलं डोकं पिसाळलं एक नाही यांनी. ते बघा गेलीच बा तिकडं नाही तिकडं तिकडून आणली का इकडं जाणार मध्ये इथं गावात नाही खायला. ते बघा गेली. आता तिला हाणूस तवर ही कुठेतरी जाणार, तवर शिळी जाणार. टाकू उतारलीच खाली. काही याच्या आजीचा बड्डे ना कसा करायचा ते कमेंटमध्ये सांगा. इतकं येड जाऊ नये याच्या आईचे. ह्या दलिंदरने काय केलंय सकाळ धरून मला पहिले बरं का. आणि आता यांनी अंग बघा कसं केलंय रेंटेत बसू बसू मोक्का रेड आहे हे बघा.
आणि ही इथं होतं गुरं तिकडे चरत होते, त्यांना इकडे बोलून घेतलं. तेव्हा आता मासाड कसं वर तोंड करून निघले बघा. उठलं 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 ए सर पलीका आल हल सगळे आलात काय घाले चरायचे तिथे सोडून निस्ती रियांच्या कपडे निस्ती मग कपडे भरले आखी शेपडानीच म्हणतोय शेपटानी ते शेपूट निसते असे फिसकारी ती त्यांनी भरली बाई आखी कपडे गाईच टाक. अय आहायला का गिन्यात माती बिती काय टाक आहायला अरे बसलं बुवा आयला याची आयला याला काय झालंय रे टाक आयला अंगाच काय राडा केला येन तीन बसले गाईज. मला नाही का याला मग रौद्र रूप दाखवावं लागणार आहे असलं रौद्र रूप, कारण की याला का 2-4 खवट अशा शिव्या दिल्याशिवाय याला जमतच नाही. हे ऑन कॅमेरा होता म्हणून मी काही म्हणत नव्हतो, तर चाललंय डबल बसायला चांगल्याच 2-4 खवट शिव्या दिल्या का मग बराबरती ओठणी येतं लातो की भूत बातूशी नाही मानते, पण ही माझ्या बोलण्यानीच ऐकत तिला 2-4 शिव्याच लागत आता तेव्हा कसं करतंय. याला नाही का गाईज मी कॅमेरा बंद करतो आणि याला 2-4 खवट शिव्या देतो मग ते चरायला लागन. तुम्ही काय करा 1-2 मिनिट थांबा त्याला शिव्या देतो आणि मग बघा तुम्ही कच्च रे. तर फायनली गाईज आता गुरं पाणी पाजून आणले तर आता वाजले 3 वाजलेत गाईज 3 आणि मी अजून जेवलो पण नाही. मी आता इथं जेवतो आणि गुरं बघायचेत का हे बघा गुरं इथं मोर सर येते आणि मी दगडा बसून जेवण करतो आणि नंतर आपली गुरं तिकडे वर घेऊन जातो. तिकडे मागं पाडीला चांगलं चाराय झालेलं तिकडे नेसून तिथं चारी तो बसतो. गाईज आता 5 वाजलेत बरं का आणि आता सूर्य मावळच चालाय. तुम्हाला दाखवू का तू चंद्र आहे का सूर्य मला काही मिळणार नाही बरं का. हे बघा तिथं बराबर दिसला ना. आणि आता गाईज आपली घरी जायची वेळ झाली म्हणजे अर्ध्या तासात अजून मी जाईन घरी बरं का. पण तुम्हाला गोष्ट सांगू का पॉवर ऑफ द शिवीत किती पॉवर आहे. हिला मगाच या 2-4 शिव्या दिल्या तर मगा धरून चरायला लागली कुठंच गेली नाही. हे नाही गेले आणि ती नाही गेली कुठं पळाली नाही काहीच नाही. आणि गाईज तुम्हाला आपली शिळी दाखवू का बरं का. आता मला दिसतंय हे बघा ते टोकाड दिसते तू लिंबू हां तिथं आपली शिळी तिथं गेलेली आणि ही इथं चर तिथं म्हणजे बघा शिळी किती लांब गेली. शिळीला मला वाटतं तशी एखादी शिवी द्यावा लागणार आहे तेव्हा नीट थांबन. ती गुरापाशी नाही थांबत ती त्या दुसऱ्या शेळ्यापाशी असते पण तीच काय विषय नाही गाई तिला आका मारली ती येते पण हे थोडं येऊन करते त्याच्यामुळे आणले लक्ष ठेवावं लागतं. चला तर गाईज जाऊ दे आता गडीभर थांबवतो आपण. आता 5 वाजले तर काय अजून अर्धा तास तेव्हा असाच निघून जाईल आणि मग आपण घरी जाऊ. तर फायनली गाईज आता गोठ्यावाला गुरं बांधून सगळे झाले आणि आज गुरं बांधायला मम्मी आलती. हे बघा आता शिळी सोडीची आणि आपली पाटकुडे माहिती का हे बघा बाजा खालून निघली बुरबुरीत त्याच्यामुळं हे गावात झाकून ठेवले. चला आता पाऊस यायला लागला आपण घरी जाऊ. किती घेतोय काय माहिती. हा घेतो ना ह्या गाई याचा कसा आकार झालाय. तर गाईज मम्मीचा आता इथं स्वयंपाक चालू आहे. आता आपण काय करू स्वयंपाक झाल्यानंतर जेवूत. तर गाईज आता आपण जेवण करून घेऊ आणि आज जेवणामध्ये काय तुम्हीच बघा भेंडी आहे आणि भाकरी येतात. फिलहाल तर गाईज आपण या ब्लॉगचा एंड करूया. आय होप की तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गाईज. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईज.